दुमदुमणारे ढोल आणि कडाडणारे ताशे खरं तर हे महाराष्ट्राच्या वाद्य संस्कृतीचं एक लेणं आहे। ही वाद्य संस्कृतीचा वसा आणि वारसा जपण्यासाठी तो अधिक वृद्धिंगत होण्यासाठी खरं तर पुण्यातल्या शिवसेनेचे शहर संघटक असणारे आनंद गोयल यांच्या वतीनं भव्य अशी ढोल ताशा वादन स्पर्धाचे जे आहे ते आयोजन करण्यात आलेलं आहे। मोठ्या प्रमाणात ढोल वादक जे आहे ते सध्या या ठिकाणी दाखल झालेले आहे। स्वतः आयोजक या ठिकाणी आहेत, आपण आयोजकांशी चर्चा करूयात। खरं तर ढोल ताशा वादनाची स्पर्धा आयोजन करण्याच्या पाठीमागची काय भूमिका होती? या पारंपरिक वाद्याची स्पर्धा आम्ही घेतलेल्या आहेत। हा आमचा प्रथमच वर्ष आहे। आम्हाला थोडा अनुभव कमी आहे याचा, तरी आम्ही 15-16 पथक या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि या पारंपरिक वाद्याला प्रोत्साहन मिळावं, भविष्यात राज्य सरकारने यांच्याकडे लक्ष देऊन यांना काहीतरी मार्गदर्शन करावं किंवा यांना एखादं स्टँड द्यावा कुठंतरी योग्य, ह्यासाठी आम्ही ही स्पर्धा राबवतो। तर आत्ताच म्हणजे कालच दहीहंडी झाली, आता आगामी गणेश उत्सव होत आहे। कुठलाही सण म्हटला की पारंपरिक सण म्हटला की पारंपरिक वाद्याशिवाय पूर्णच होत नाही। यांना चालना देण्यासाठी खरं तर तुम्ही या स्पर्धेचं आयोजन केलंय, पहिली स्पर्धा आहे, कसा प्रतिसाद मिळतोय? प्रतिसाद खूप छान आहे। नवीन तरुणाई जी आहे, नवीन पिढी जी आहे, खूप उत्साही आणि आनंदी आहे। या ठिकाणी येऊन यांना मोठ्या प्रमाणात आम्ही बक्षीससुद्धा देणार आहोत आणि प्रोत्साहन प्रत्येक मंडळाला बक्षीस वेगळं देणार आहोत। आमच्या लाडक्या बहिणींना, सगळ्या बहिणींना सुद्धा वेगळं बक्षीस देणार आहोत। खरं तर पुणे शहराच्या शहर संघटक म्हणून तुमच्यावरती जबाबदारी आली आहे। आगामी महानगरपालिका सुद्धा निवडणूक येते, कशा पद्धतीने तयारी, कशा पद्धतीने तुम्ही सक्षम आहात? मागील 2-3 महिन्यापूर्वी माझा प्रवेश झाला पक्षात। माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी मला शहर संघटक पदाची जबाबदारी दिलेली आहे। सदरची जबाबदारी मला फक्त कार्ड बनवून वाटण्यासाठी दिलेली नाही, मी पूर्ण पुणे शहरात संघटनाची बांधणी करणार आहे। येणाऱ्या आगामी निवडणुकीसाठी वडगाव शहरी मतदारसंघात 50 ते 60 शाखा नव्या उघडणार आहे आणि वडगाव शहरीतून जास्तीत जास्त नगरसेवक निवडून माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांना भेट देणार आहोत। आता आगामी ज्या निवडणुका येत आहेत त्याच्यामध्ये खरं तर संजय राऊत यांनी एक वक्तव्य केलं होतं की शिवसेना, उद्धव ठाकरे गट आणि मनसे हे आगामी महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत ते एकत्रित लढणार आहेत। पुण्यामध्ये त्याचा तुमच्यावरती काय इम्पॅक्ट होईल असं वाटतंय? आम्हाला वाटत नाही असा काय इम्पॅक्ट होईल आणि आम्ही आमचं पूर्ण ताकद लावणार आहोत। शेवटी हे राजकारण आहे, राजकारणात त्यांनाही संधी आहे पूर्ण ताकद लावायची आहे। आम्ही तर पूर्ण ताकदीनिशी उतरणारच आहोत आणि आम्ही हे शब्द देतो की वडगाव शहरी मतदारसंघातनं जास्तीत जास्त नगरसेवक आम्ही मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांना भेट देणार आहोत आणि महानगरपालिकेवर भगवा फडकावणार आहोत। शेवटचा प्रश्न विचारतो, ढोल ताशाची स्पर्धा सुरू आहे, आवाज कुणाचाची स्पर्धा सुरू म्हणजे सध्या चालू आहे, आगामी महानगरपालिकेमध्ये आवाज कुणाचा असणार आहे? आवाज शिवसेनेचा, धनुष्यबाणाचा। आपण बघू शकता की ढोल ताशाच्या पथकाचं जे या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन केलं आहे, या वादकांना एक चांगलं व्यासपीठ मिळावं, त्यांच्या प्रतिभेला वाव मिळावा यासाठी या स्पर्धेचं आयोजन केलं आहे ना। आगामी महानगरपालिकेमध्ये सुद्धा जसा ढोल ताशाचा आवाज आहे तसाच आमचा सुद्धा आवाज घुमणार आहे, याची प्रतिक्रिया जी आहे ते आनंद गोयल यांच्याकडून पाहायला मिळते। कॅमेरामॅन अभिजित पिसासोबत लक्ष्मण जाधव, ट्यून इन मराठी, पुणे।